नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? आम्ही कोकणकर अनिल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि मी आता आपल्या वाडीतले जे दत्त मंदिर आहे तिकडे आलो आहे. आज तुम्हाला काही थोडीशी माहिती देतो. दत्त महाराजांच्या आमच्या वाडीत जे मंदिर आहे ते तुम्हाला मंदिर दाखवणार आहे. हे मागं दिसतंय आपलं मंदिर, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो सर्व. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण आता गावी आहे, आपले मुचरी गौलवाडी या ठिकाणी. आणि हे आपले दत्त महाराजांचं मंदिर आहे. तुम्हाला आता मंदिर दाखवतो सर्व. आणि मंदिराचे 2 प्रवेशद्वार आहेत. हे एक इकडून, हे जो समोर माझ्या पाठी बघताय इकडून, एक ह्या साईडला एक प्रवेशद्वार आहे. आणि इथून एक प्रवेशद्वार आहे माझ्या समोरच्या साईडला. हे बघा, हे प्रवेशद्वार ह्या साईडला एक आहे. इथून एस टी येते. हा आपला मुख्य रस्ता आहे. आणि जो समोर जो रस्ता जातोय तो फणसवणेकडे जातो. आणि इथे एस टी थांबा आहे. आणि रात्रीची जी आपली वस्तीची एस टी असते ती इथे थांबते. आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायत मुचरी चालक निवारा शेड बांधलेला आहे. हे समोर बघताय. आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो. तर पंख्याची सुविधा आहे रात्री झोपण्यासाठी. म्हणजे ग्रामपंचायत मुचरी वाडीतील ग्रामस्थ यांच्या सौजन्याने बांधलेले शेड आहे. म्हणजे पहिले कसं रात्रीची एस टीची वस्तीची यायची, ती त्यांना गाडीत झोपायला लागायचं. त्याच्यानंतर जे हे शेड बांधले. आणि खूप चांगले चांगले उपक्रम आपले ग्रामस्थ असतील, वाडीतील काही थोर समाजसेवक असतील, हे करत असतात. आणि आता तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि हे आमचा सभामंडप आहे, राधारमण सभागृह. जी.झेड. टोपरे साहेब यांच्या सौजन्याने हे सभामंडप उभं राहिले. त्यांचे खूप खूप आभार. म्हणजे आभार मानणं एवढं काय मी मोठा नाही आहे, पण एक चांगलं काम आपल्या वाडीसाठी काही लोक करतात, त्यांच्यासाठी एक सल्यूट. आणि ही आपली एक आठवण आहे. कैलासवासी भिकाजी शेठ जनार्दन महाडिक साहेब यांची समाधी आहे. त्यांच्यामुळं आपल्याकडे लाईट, पाणी, एस टीची सुविधा, खूप मोठे थोर माणसं काही काही आपल्याकडे आहेत. त्यांनी हे सर्व आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी. आणि हे तुलसी वृंदावन आहे मंदिराचं. एकदम मंदिराच्या समोरच आहे एकदम. आणि बघू शकता, हा दरवाजा आहे मंदिराचा मेन. त्याच्या समोरच असं तुलसी वृंदावन. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. बघा, श्री दत्त मंदिर, मुचरी गौलीवाडी. आपण आतमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता दत्त साई राधाकृष्ण हनुमान मंदिर. आणि आता लॉक आहे, तर मी चावी आणलेली नाही आहे. मला बाहेरून दाखवतो. हे बघू शकता. देवीची स्थापना झालेली आहे. साईबाबा, दत्त महाराजांची मूर्ती. आणि इकडे राधाकृष्ण आणि हनुमानजी ते बसलेले आहेत. आणि खूप सुंदर मंदिर आहे, स्लॅबचं आहे.
तर साईबाबा हनुमान मंदिर मुसरी जीर्णोद्धार 2000 साली. आणि काही समाजसेवक जे आहेत आपले इकडचे, त्यांनी देणगी स्वरूपात जी भक्कम मदत मिळाली आहे. आणि ह्या असं मागून मंदिराची जो गाभारा आहे त्याच्या मागचा हे बघा. आणि इकडे घंटी लावलेली आहे. तर आपण बाहेर जाऊया. ही काही देणगीदारांची नावं आहेत इथे दोन साईडला आपल्या. आणि मंदिराच्या समोर एकदम समोरच्या दिशेला तुम्ही बघताय पायरीचं मोठं खूप जुनं झाड आहे. आणि हे असं सान बनवलेलं आहे. आणि ही जी सान आहे इथे पालखी थांबते. म्हणजे आपली सर्व वाडीची जी घरं घेऊन झाली की ते पालखी थांबते. इथून नंतर जी खाली वाडा वेसराट आहे त्या साईडला जाते. आणि हा इथून आपल्या वाडीचं लास्ट असतं इथे पालखी थांबणार. इथून मग खाली वाडा वेसराट या ठिकाणी जाते. तर नमस्कार. हा मुसरी गौलवाडीचं जे मंदिर बघितलं तुम्ही, हे आपलं मंदिर आहे. आणि हे मागं पायाचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे. आणि नमस्कार मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टेक केअर, बाय बाय.